Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning to all. चलो, कालपर्यंत आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl फ्युज्ड NaCl बघितलं आणि त्याच्यानंतर NaCl सोल्युशनचं इलेक्ट्रोलिसिस बघितलं. त्याच्यात काही डाऊट्स आहेत का कोणाला? नाही, ठीक आहे. चला, नेक्स्ट पार्ट, समोरचा पार्ट आपण चालू करूयात. इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? Yes, sir. हा. Yes, sir. Electrolysis of copper sulfate solution using platinum electrode. In this container, we have taken copper sulfate solution and solute is copper sulfate dissolved in water, which is acting as a solvent. Thus, there is a formation of copper sulfate solution. देखिए यहाँ पे जो कॉपर सल्फेट है उसका कलर जो है वो ब्लू रहता है, उसकी वजह से उसको ब्लू विटरॉल भी कहते हैं, उसकी वजह से उसको ब्लू विटरॉल भी कहते हैं. अब हम ले रहे हैं कॉपर सल्फेट का सॉल्यूशन, उसमें से इलेक्ट्रिसिटी पास करने का प्रयास हम कर रहे हैं विद द हेल्प ऑफ बैटरी. वहां पे हमने बैटरी के पॉजिटिव टर्मिनल को एक रॉड लगाया है प्लेटिनम का और बैटरी के निगेटिव टर्मिनल को ग्रेफाइट का रॉड लगाया है. दोनों भी इलेक्ट्रोड दे आर एक्टिंग एज अ इनर्ट इलेक्ट्रोड. इट मे बी ऑफ प्लेटिनम और इट मे बी ऑफ ग्रेफाइट. और इस तरह से कनेक्शन होने के बाद हम इलेक्ट्रिसिटी पास करने का प्रयास कर रहे हैं. तो हम इलेक्ट्रोलाइट के अंदर देखेंगे, यानी जो सॉल्यूशन है उसके अंदर क्या क्या है वो देखेंगे. When electrodes are immersed in the electrolytes, in this case copper sulfate solution, which is acting as the electrolyte. Why it is acting as the electrolyte? Because it contains ions, and as ions are responsible for the conduction of electricity, that taken electrolyte get decomposed, electricity pass through that solution, hence it is acting as a electrolyte. देखिए उस सॉल्यूशन के अंदर जो भी आयंस है वो इलेक्ट्रिसिटी कंडक्शन कर रहे हैं, वो कंपाउंड डीकम्पोज हो रहा है और उसी की वजह से हम उसे इलेक्ट्रोलाइट कह रहे हैं. तो इस सॉल्यूशन के अंदर, कंटेनर के अंदर क्या है, कैटायंस कौन कौन से है? तो Cu++ यानी क्यूप्रिक आयंस जो है कैटायंस है, और हाइड्रोजन आयंस वो भी कैटायंस उसके अंदर मौजूद है, क्योंकि कॉपर सल्फेट हमने पानी में बनाया है. और एनायंस कौन कौन से है? सल्फेट आयंस और हाइड्रोक्सिल आयंस. सल्फेट आयंस और हाइड्रोक्सिल आयंस, ऐसे एनायन उस इलेक्ट्रोलाइट के अंदर मौजूद है. और बैटरी की मदद से ये सब केमिकल चेंजेस यहाँ पे होने वाले हैं. तो वो चेंजेस क्या होने वाले हैं हम देखेंगे. शायद किसी का माइक चालू है, कुछ डाऊट है क्या? काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर माइक ऑफ करून घ्या. देखिए नेक्स्ट पार्ट में क्या हो रहा है, जो भी कॉपर सल्फेट का सॉल्यूशन है, कॉपर सल्फेट का सॉल्यूशन है, उस कॉपर सल्फेट के सॉल्यूशन के अंदर से हम इलेक्ट्रिसिटी पास कर रहे हैं. तो कैथोड कैथोड के कैथोड की तरफ सब कैटायंस अट्रैक्ट हो जाएंगे और एनोड की तरफ सब एनायंस अट्रैक्ट हो जाएंगे. हमारा जो कहना है, इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद जो आयंस एनोड की तरफ अट्रैक्ट होंगे उनको हम एनायंस कहेंगे, और जो आयंस कैथोड की तरफ अट्रैक्ट होंगे उनको हम कैटायंस कहेंगे. ठीक है. तो एनोड की तरफ भाग रहे हैं, माइग्रेट हो रहे हैं, ट्रैवल कर रहे हैं, अट्रैक्ट हो रहे हैं हाइड्रोक्सिल आयंस और सल्फेट आयंस. हाइड्रोक्सिल आयंस और सल्फेट आयंस वो माइग्रेट हो रहे हैं, अट्रैक्ट हो रहे हैं एनोड की तरफ. और कैथोड की तरफ कौन अट्रैक्ट हो रहा है? cupric ions or hydrogen ions, they are attracted towards cathode. बट यहां पे क्या हो रहा है, देखिए ये जो एनोड है इसके
अंदर SO4 माइनस माइनस और OH माइनस। अगर हम इन दोनों का कंपैरिजन करते हैं एक्टिविटी सीरीज में, तो हम देख चुके हैं सल्फेट आयंस और हाइड्रोक्सिल आयन में से हाइड्रोक्सिल आयन का डिस्चार्ज पोटेंशियल एज कंपेयर्ड विद द सल्फेट आयंस ये कम है। उसकी वजह से हाइड्रोक्सिल आयंस इट विल गेट डिस्चार्ज एट द एनोड लिबरेटिंग ऑक्सीजन गैस, लिबरेटिंग ऑक्सीजन गैस। यहाँ पे ऑक्सीजन गैस लिबरेट हो रहा है। देखिए ये एक एक करके हाइड्रोक्सिल आयंस, न्यूट्रल हाइड्रोक्सिल आयंस डिपॉजिट होते हुए जाएगा और 4 हाइड्रोक्सिल आयंस जब डिस्चार्ज हो जाएंगे वहां पे वाटर मॉलिक्यूल तैयार होंगे, वो कंटेनर के अंदर ही रहेंगे और जो ऑक्सीजन गैस बन जाएगा वो लिबरेट हो जाएगा एनोड की तरफ से, और जो इलेक्ट्रॉन्स है वो एनोड से लेके कैथोड की तरफ वो माइग्रेट होते जाएंगे, घूमते हुए जाएंगे। और वहां पे जो रिएक्शन हो रही है, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स हो रहे हैं, हाइड्रोक्सिल आयंस इलेक्ट्रॉन लूज कर रहा है, उसकी वजह से इलेक्ट्रॉन्स का लॉस हो रहा है, यानी वहां पे ऑक्सीडेशन रिएक्शन हो रही है एट एनोड ऑक्सीडेशन रिएक्शन हो रही है। यहाँ पे मैंने 4 रिएक्शंस एक एक हाइड्रोक्सिल आयंस न्यूट्रल होते हुए न दिखाते हुए मैंने चारों का कंबाइन करके एक ही रिएक्शन दिखाई है। 4OH minus 4 hydroxyl ions get converted into water molecule which remains inside the electrolyte, while oxygen gas is liberated at anode and lost electron they are migrated from anode to cathode. They are migrated from anode to cathode. After the deposition of electrons after the collection of electrons at cathode, हाँ पूछिए। सर एक बार फिर से समझाए ना वो हाँ देखिए क्या रिएक्शन हो रहा ऑफ। है। हाँ क्या हो रहा है देखिए, कंटेनर में क्या है, कॉपर सल्फेट का सॉल्यूशन है। कॉपर सल्फेट का सॉल्यूशन है यानी क्या है, क्यूप्रिक आयंस है, H+ आयंस है और सल्फेट आयंस है और वाटर है। ये तो समझ में आ गया है। अब जब इलेक्ट्रिसिटी हम पास कर रहे हैं, इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद जो आयंस एनोड की तरफ अट्रैक्ट हो रहे हैं उन्हें हम एनायंस कह रहे हैं, और जो आयंस कैथोड की तरफ अट्रैक्ट हो रहे हैं उन्हें हम कैटायंस कह रहे हैं। अब इन दोनों में से टोटल एनायंस कौन कौन से है, SO4 माइनस माइनस है और OH माइनस है। तो यहाँ पे देखिए एक्टिविटी सीरीज हम देख चुके हैं, ये एनायंस की एक्टिविटी सीरीज है। एनएन की एक्टिविटी सीरीज में SO4 माइनस माइनस और OH की पोजीशन, OH माइनस की पोजीशन अगर हेलो आयन एज कंपेयर्ड विद द सल्फेट आयंस, OH माइनस की पोजीशन लोअर में है। उसकी वजह से क्या हो रहा है कि सल्फेट आयंस और हाइड्रोक्सिल आयंस को जब हम कंपेयर कर रहे हैं तो कौन से आयंस डिस्चार्ज हो जाएंगे एनोड के ऊपर, तो हाइड्रोक्सिल आयंस हो जाएंगे। क्यों हो रहे हैं हाइड्रोक्सिल आयंस डिस्चार्ज, बिकॉज इट रिक्वायर्स लोअर डिस्चार्ज पोटेंशियल वैल्यू as OH हाइड्रोक्सिल आयंस रिक्वायर लोअर डिस्चार्ज पोटेंशियल वैल्यू। उनको डिस्चार्ज होने के लिए कम पोटेंशियल लगता है, कम EMF के ऊपर, कम पोटेंशियल के ऊपर वो डिस्चार्ज हो जाएंगे एज कंपेयर्ड विद द सल्फेट आयंस। Hence all hydroxyl ions are getting converted into water molecule and oxygen gas get liberated at anode। अब देखिए लेफ्ट साइड की रिएक्शन और राइट साइड की रिएक्शन अगर हम देखते हैं तो 4 हाइड्रोजन एटम्स लेफ्ट में हैं, 4 हाइड्रोजन एटम्स राइट में हैं, 4 ऑक्सीजन एटम लेफ्ट में हैं, 4 ऑक्सीजन एटम राइट में हैं। और वहां पे जो इलेक्ट्रॉन्स है लेफ्ट में वो लिबरेट कर रहा है हाइड्रोक्सिल आयन, और जो इलेक्ट्रॉन लूज कर रहा है एज इट इज अ inert electrode, it is useful for the conduction of electricity from one end to another end। इलेक्ट्रॉन्स वो कंडक्ट कर रहा है, एनोड की तरफ से इलेक्ट्रॉन्स जा रहे हैं थ्रू बैटरी, वो कलेक्ट हो रहे कैथोड के ऊपर। कैथोड के ऊपर वहां पे इलेक्ट्रॉन्स का कलेक्शन हो रहा है, गैदरिंग हो रहा है, डिपोजिशन हो रहा है। अब इलेक्ट्रॉन्स कैथोड के ऊपर आ जाने के बाद वहां पे जो सॉल्यूशन में कैटायंस है, सभी कैटायंस वो माइग्रेट हो जाएंगे, अट्रैक्ट हो जाएंगे, ट्रैवल करेंगे टुवर्ड्स कैथोड, और कैथोड की तरफ अट्रैक्ट होने के बाद
वो उनमें से जो आयन जिनका डिस्चार्ज पोटेंशियल कम है एज कंपेयर्ड विद द अनदर कैटायंस, इट विल गेट डिस्चार्ज एट द कैथोड. अब अगर हम Cu++ और H+ में कंपैरिजन करेंगे तो लेफ्ट साइड में हम देख सकते हैं बॉटम में है, देखिए बॉटम में Cu++ है और उससे पहले यानी उससे अपर पोजीशन पे हाइड्रोजन आयन है. सबको सुनाई दे रहा है ना? Yes, sir. Yes, sir. Yes, हाँ, sir. so H Yes, plus sir. ions, they are above Cu++ cupric ions, and hence as cupric ions requires lower discharge potential, hence all cupric ions from the electrolyte accept 2 electron, and thus there is a discharging of cupric ions, nothing but deposition of copper metal at cathode it is taking place. देखिए यहाँ पे कॉपर मेटल का डिपोजिशन हो रहा है कैथोड के ऊपर, और हाइड्रोजन आयंस कहाँ रह रहे हैं? वो सॉल्यूशन में ही है, अभी डिस्चार्ज नहीं हुए, क्योंकि डिस्चार्ज कौन से आयंस हो रहे हैं? क्यूप्रिक आयंस. जब तक उस इलेक्ट्रोलाइट के अंदर क्यूप्रिक आयंस है, हाइड्रोजन आयंस डिस्चार्ज नहीं होंगे. When any cation with lower discharge potential, if it is present in the electrolyte, then in that case only the ion cation with lower discharge potential, first of all it will get discharge at the electrode, that is at cation, that is at cathode, and after complete removal of such cations from electrolyte, the remaining cations it will get discharged at the cathode, but respective at higher voltage, higher potential, higher EMF. अब हायर EMF पे, हायर पोटेंशियल पे वो डिस्चार्ज हो जाएंगे. कब डिस्चार्ज हो जाएंगे? जब तक क्यूप्रिक आयंस है तब तक नहीं होंगे. क्यूप्रिक आयंस खत्म हो जाने के बाद हाइड्रोजन आयंस डिस्चार्ज होना चालू हो जाएगा. लेकिन हमें अभी क्या देखना है? सिर्फ फर्स्ट स्टेज में कौन से आयंस डिस्चार्ज होने वाले हैं? क्यूप्रिक आयंस डिस्चार्ज होने वाले हैं. बाकी हाइड्रोजन आयंस एज इट इज इलेक्ट्रोलाइट के अंदर है. और सल्फेट आयंस और OH- आयंस में से कौन सा आयन डिस्चार्ज हो रहा है? सिर्फ हाइड्रोक्सिल आयंस डिस्चार्ज हो रहे हैं. सल्फेट आयंस it remains as it is in the electrolyte. Hence the electrolyte now it is having H plus and SO4 minus minus, nothing but there is a formation of H2SO4. धीरे धीरे से जैसे प्रोसेस से कंटिन्यू होते हुए जाएंगी वैसे वैसे उस सॉल्यूशन के अंदर सिर्फ H प्लस और SO4 माइनस माइनस आयंस का परसेंटेज बढ़ता हुआ जाएगा यानी उसका परसेंटेज बढ़ता हुआ है. क्यों दिखाई दे रहा है? क्योंकि क्यूप्रिक आयंस डिस्चार्ज होते हुए जा रहे हैं, यानी वहां पे सल्फ्यूरिक एसिड बन रहा है. H2SO4 यानी क्या है? सल्फ्यूरिक एसिड, वो बनते हुए जा रहा है. अब देखिए यहाँ पे जो क्यूप्रिक आयंस का डिपोजिशन हो रहा है कैथोड के ऊपर, उसकी वजह से कॉपर कैथोड की साइज वो बढ़ते हुए जाएगी, उसकी साइज बढ़ते हुए जाएगी, त्याचा आकार, कॅथोडचा आकार वाढत जाईल आणि तो कॉपर रेडिश मेटल हा डिपॉझिट होते जाईल. बघा इथं, ड्यू टू डिपॉझिशन ऑफ क्यूप्रिक आयन्स द कलर converted into colorless solution of H2SO4. Colorless solution of H2SO4. Why? Because the blue color of that solution, it is only because of the cupric ions present in that solution. इथं बघा, हा त्या सोल्युशनला निळा रंग कशामुळे आहे? क्यूप्रिक आयन्स त्या सोल्युशन मध्ये आहेत म्हणून त्या सोल्युशनला निळा रंग आहे. जसा क्यूप्रिक आयन्स डिपॉझिट व्हायला चालू होईल कॉपर मेटलच्या फॉर्म मध्ये, तसा तसा त्या सोल्युशनचा कलर फेड होताना आपल्याला दिसेल, कलरलेस होताना आपल्याला दिसेल. अँड at the end of that process we will get the colorless solution of H2SO4 in the electrolyte. Copper metal get deposited at the cathode and oxygen gas it is liberating from the anode. This one, it is the process in which we are taking copper sulfate as a solution using platinum as a electrode, ठीक आहे. काही अडचण आहे का ह्याच्यात? सर कॉपर प्लेटिंगला हीच मेथड यूज केली जाते का? हो हो हो, कॉपर प्लेटिंगला हीच मेथड
यूज केला जाईल. एकदम नाही, बरोबर आहे. ठीक आहे, आपण पाहणार आहोत ते पण. चला समोरचा अजून एक इलेक्ट्रोलिसिस पाहूयात आपण. हे आपण पाहिलं इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. नाउ विल सी सर हा बोला. सर वरच्या एक्झाम्पल मध्ये H2SO4 आहे उरलं, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोल्युशन मध्ये राहिलं आणि आपण एनोड कॅथोड चेंज केले परत परत इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली तर सर त्यांचं पण होईल का डिसोसिएशन? कोणाचं? H2SO4 चं जर आपण एनोड चेंज केले, कॅथोड आणि एनोड, नवीन एनोड कॅथोड ठेवले आणि परत इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली तर त्यांचं पण तेच dissociation? जरी एनोड आणि कॅथोड ठेवले तरीही चालतात. त्याच्यातून H प्लस इव्हॉल्व होईल आणि SO4 मायनस मायनसही कन्वर्जन होऊन जाईल आणि त्याच्यातून रिस्पेक्टिव्ह गॅस हा लिबरेट होईल. फक्त लक्षात ठेवा, जर आता सुरुवातीला आपण NaCl चं बघितलं, फ्युज्ड NaCl. फ्युज्ड NaCl मध्ये काहीच दुसरे आयन्सच नव्हते, तर Na प्लस डिपॉझिट झाला की नाही, Cl मायनस डिपॉझिट झाला की नाही, तिथं कंपॅरिझन करायला दुसरा आयन नव्हता, पण ते झाले डिस्चार्ज. तशाच पद्धतीने इथंही H प्लस आणि SO4 मायनस मायनस हेही डिस्चार्ज होतील, पण ते डिस्चार्ज व्हायला जे पोटेन्शियल लागतं ते हायर लागतं. लक्षात आलं का? पण कधी होईल Yes, हे sir. होतील डिस्चार्ज? ज्यावेळेस सर्वच्या सर्व Cu प्लस प्लस हे इलेक्ट्रोलाइट मधून संपून गेले, सगळेच्या सगळे Cu प्लस प्लस डिपॉझिट झाले कॅथोड वरती, त्याच्यानंतर H प्लस डिपॉझिट व्हायला चालू होतील, पण ते हायर पोटेन्शियलला ते डिस्चार्ज व्हायला चालू होतील. त्याच पोटेन्शियलला डिस्चार्ज होणार नाहीत. लक्षात ठेवा, मी मागेही सांगितलं, प्रत्येक कॅटायन किंवा प्रत्येक एनायन किंवा इन जनरल प्रत्येक आयन डिस्चार्ज व्हायला स्पेसिफिक पोटेन्शियल घेतो. प्रत्येक आयन डिस्चार्ज व्हायला स्पेसिफिक पोटेन्शियल घेतो. त्या पोटेन्शियलवर तोच आयन डिस्चार्ज होणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही आयन डिस्चार्ज होणार नाही. ठीक आहे, समोर जायचं. येस सर, येस सर. आता नेक्स्ट बघूयात इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. आता आपण एनोड पूर्वी जो प्लॅटिनमचा ठेवला होता, तो प्लॅटिनमचा न ठेवता आता आपण कॉपरचा एनोड घेतलेला आहे. कॉपरचा एनोड घेतलेला आहे. इलेक्ट्रोलाइट तेच आहे, कॉपर सल्फेटचं सोल्युशन. कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, सोल्युशन तयार झालेलं आहे. एनोड कॉपर इलेक्ट्रोड आहे, तो त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन म्हणजे कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये कॉपर रॉड कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे. कॅथोड हा ग्रॅफाइटचा घेऊ शकतो किंवा प्लॅटिनमचा घेऊ शकतो आपण. हे दोन्हीही इलेक्ट्रोड कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डीप केलेत, इमर्स केलेत, बुडवलेले आहेत. आता ह्यामध्ये परत तेच कॅटायन्स आणि एनायन्स आहेत जसे पूर्वीचे बघितले होते. कॅटायन्स नथिंग बट Cu प्लस प्लस कॅटायन अँड H प्लस कॅटायन, अँड एनायन्स आर SO4 minus minus and OH minus anion present in the electrolyte. Then we are connected these electrodes with the battery. बॅटरी सोबत त्यांचं कनेक्शन दिलं. आता काय होईल? As anions are attracted towards anode, SO4 minus minus and OH minus are attracted towards anode. हे दोन्हीही anion anode कडे अट्रॅक्ट होतील. पण इथं थोडीशी गडबड काय झालेली आहे? As anode, it is made up of copper metal, and as it is immersed into its own salt solution, then in that case it is having a tendency to go inside the solution in the form of ion, to get dissolved into the solution in the form of ion. बघा, ज्यावेळेस कॉपर हा कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे, त्यावेळेस तो कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये विरघळायला चालू होईल, डिझॉल्व्ह व्हायला चालू होईल, एंट्री करायला चालू करेल. कशामुळे? कारण त्याचा तो ओन सॉल्ट सोल्युशन आहे, त्यामुळे तो डिझॉल्व्ह व्हायला चालू होईल. अँड हेन्स रिएक्शन ॲट एनोड, that copper in the form of electrode, nothing but in the form of anode, reddish metallic anode get converted into cupric ions leaving behind 2 electrons. इथं बघा फार वेगळ्या पद्धतीची रिएक्शन होतीये. हा इलेक्ट्रोडच डिझॉल्व्ह व्हायला आता. जरी त्या इलेक्ट्रोड कडे कॅटायन्स कोणते सॉरी एनायन्स OH मायनस आणि SO4 मायनस मायनस आयन
हे दोन्हीही आयन्स अट्रॅक्ट झाले, त्या दोघांपैकी कमी डिस्चार्ज पोटेन्शियल OH मायनस होतं, डिस्चार्ज अपेक्षित कोणता होता, OH मायनस आयन होता. पण as metal rod, it is immersed into its own salt solution, therefore it is having a tendency to enter into the solution, therefore it is having a tendency to dissolve into the solution, leaving behind electrons. इथं तो मेटॅलिक कॉपर रॉड सोल्युशन मध्ये एंट्री करत आहे इलेक्ट्रॉन्स रिलीज करून, आणि तो सोल्युशन मध्ये काय एंट्री करत आहे, त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण डीप केलेले. जर हाच कॉपर एनोड जर आपण झिंक सल्फेट मध्ये जर डिझॉल्व्ह केला असता, किंवा अल्युमिनियम क्लोराईड मध्ये किंवा मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये डिझॉल्व्ह केला असता, तर कॉपर एनोड डिझॉल्व्ह झाला नसता, तो इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट झाला असता. पण ऍज कॉपर इट इज immersed deep into its own salt solution, nothing but copper sulfate solution, therefore it is having a tendency to go inside the solution in the form of ions, leaving behind electrons. हा कॉपर इलेक्ट्रोड सोल्युशन मध्ये एंट्री करत आहे, इलेक्ट्रॉन्स रिलीज करत आहे, आणि रिलीज झालेले इलेक्ट्रॉन्स एनोड कडून कॅथोड कडे ट्रान्सफर होत आहेत. रिलीज झालेले इलेक्ट्रॉन्स एनोड कडून कॅथोड कडे ट्रान्सफर होत आहेत, मायग्रेट होत आहेत, आणि जसे कॅथोडवर इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट डिपॉझिट झाले, कलेक्ट झाले, गॅदरिंग झाली इलेक्ट्रॉनची, इन दॅट केस anions from the electrolyte, cations from the electrolyte Cu++ and H+, they are migrated towards cathode, and out of these two cations, as we know that Cu++ ions requires lower discharge potential, hence Cu++ ion, it will get discharge at the cathode. Cu++ ions discharge at the cathode. इथे बघा गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स होत आहेत कॅथोड वरती, त्याच्यामुळे रिडक्शन रिएक्शन इट इज टेकिंग प्लेस ऍट कॅथोड, अँड ऍट एनोड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इट इज टेकिंग प्लेस, ऑक्सिडेशन रिएक्शन इट इज टेकिंग प्लेस ऍट एनोड. इथे इलेक्ट्रॉन्स हे ट्रान्सफर होत आहेत एनोड कडून कॅथोड कडे, आणि जसे इलेक्ट्रॉन्स गॅदरिंग झाली क्युप्रिक आयन्स डिस्चार्ज होत आहेत. क्युप्रिक आयन्सच का डिस्चार्ज होत आहेत, कारण उपलब्ध आयन्स पैकी क्युप्रिक आयन्सला डिस्चार्ज व्हायला कमी पोटेन्शियल लागतं, म्हणून क्युप्रिक आयन्स हे डिस्चार्ज होतील कॅथोड वरती, आणि H+ आयन्स ऍज इट इज इलेक्ट्रोलाइट मध्ये राहतील. लक्षात घ्या, ड्युरिंग द प्रोसेस साइज ऑफ एनोड गोज ऑन डिक्रीजिंग while the size of cathode goes on increasing. एनोड हा त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये इमर्स्ड केलेला आहे, त्याच्यामुळे त्याची साईज हळूहळू रिड्यूस होत आहे, कमी कमी होत आहे, आणि कॅथोड हा ह्याच्यावरती क्युप्रिक आयन्स डिस्चार्ज होत आहेत इन द फॉर्म ऑफ कॉपर मेटल, हेन्स द साईज ऑफ कॅथोड गोज ऑन इन्क्रीजिंग. कॅथोडची साईज वाढत जात आहे, एनोडची साईज कमी होत आहे. एनोड का डिझॉल्व्ह होत आहे, कारण तो त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये इमर्स केलेला आहे, डीप केलेला आहे. एक कॉपर एनोड ॲटम चं कन्वर्जन आयन मध्ये झालं, सोल्युशन मध्ये एंट्री केली. ऍट द सेम टाइम वन क्युप्रिक आयन फ्रॉम द इलेक्ट्रोलाइट गेट डिस्चार्ज ऍट द कॅथोड, हेन्स the percentage of cupric ions remains constant throughout the process. क्युप्रिक आयन्सचं पर्सेंटेज पूर्ण प्रक्रियेमध्ये कॉन्स्टंट राहत आहे. कशामुळे कॉन्स्टंट राहत आहे, एक कॉपर एनोड हा डिस्चार्ज झाला, त्या सोल्युशन मध्ये एंट्री केली त्यानं, की त्याच वेळेस एक जो क्युप्रिक आयन आहे इलेक्ट्रोलाइट मधला, तो डिस्चार्ज होत आहे कॅथोड मध्ये. कॉपरचं कन्वर्जन क्युप्रिक आयन्स मध्ये, आणि सेम टाइम क्युप्रिक आयन एक डिस्चार्ज होत आहे, म्हणजेच टोटल पर्सेंटेज ऑफ cupric ions Cu++ ions from the electrolyte, it remains constant, and the color of that solution remains as it is. It remains bluish throughout the process. ह्याच्या पूर्वी आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड बघितलं होतं. त्या केसमध्ये कलर जो आहे हळूहळू फेड होताना सांगण्यात आलेलं होतं. कारण काय, कारण फक्त क्युप्रिक आयन्स डिपॉझिट होत होते कॅथोड वरती, कारण क्युप्रिक आयन्स फक्त डिपॉझिट होत होते कॅथोड वरती, डिस्चार्ज होणारे क्युप्रिक आयन्स यांच्याकडे नव्हता, कारण इलेक्ट्रोड हा प्लॅटिनमचा होता. पण इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युजिंग कॉपर इलेक्ट्रोड मध्ये
ऍनोड हा कॉपरचा आहे, तो त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये इमर्स केलेला आहे, डीप केलेला आहे, बुडवलेला आहे. त्यामुळे तो हळूहळू डिझॉल्व्ह होत आहे, विरघळत आहे, सोल्युशन मध्ये एंट्री करत आहे, इलेक्ट्रोलाइट मध्ये एंट्री करत आहे. जेव्हा त्याने एंट्री केली त्यावेळेस सेम टाइमला दुसरा एक क्युप्रिक आयन कॅथोड वरती डिस्चार्ज होत आहे. फॉर्मेशन ऑफ क्युप्रिक आयन्स, discharging of cupric ions, it is taking place simultaneously, hence the percentage of cupric ions remains constant throughout the process. At anode, anode enters into the solution and leaving behind 2 electrons, nothing but loss of electrons, nothing but oxidation reaction it is taking place at anode. And as cupric ions from the electrolyte, it is accepting 2 electrons, and thus there is a deposition of copper metal, reddish copper metal at the cathode. Hence gain of electron, nothing but reduction reaction it is taking place at cathode. Reduction cathode वरती होत आहे, ऑक्सिडेशन एनोड वरती होत आहे. बॅटरी लावल्यानंतर ह्या रिएक्शन्स होत आहेत. जर मी 2 मिनिट बॅटरीचं कनेक्शन दिलं तर 2 मिनिट कॉपर एनोड डिझॉल्व्ह होत जाईल आणि त्याच्यातले इलेक्ट्रोलाइट मधले क्युप्रिक आयन्स 2 मिनिटच कॅथोड वरती डिस्चार्ज होत जातील. म्हणजेच कॉपर मेटलचं डिपॉझिशन कॅथोड वरती 2 मिनिटच होत राहील. जर मी ही प्रक्रिया अर्धा तास, बॅटरीचे कनेक्शन अर्धा तास ठेवले तर अर्धा तास एनोड डिझॉल्व्ह होत जाईल आणि अर्धा तास क्युप्रिक आयन्स डिस्चार्ज होत जातील. म्हणजे जर बॅटरीचं कनेक्शन काढलं तर प्रक्रिया कोणतीही होणार नाही. हेन्स धिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. And hence this cell it is called as electrolytic cell. With the help of battery we are using electricity. Electricity it is consumed, and after consumption of electricity chemical changes are taking place. Hence this is the example of electrolytic cell. Hence this is the example of electrolytic cell. काही लक्षात येते का? येस सर. हा Yes, येत sir. आहे ना? काही sir. अडचण डाऊट नाही वाटत sir, असतील नाही तर sir. विचार. सर सर सोल्युशन मध्ये काय राहिलं मग? आता इथे बघा सोल्युशन मध्ये काय राहिलं, Cu प्लस प्लस डिपॉझिट होत आहेत इलेक्ट्रोड वरती. कॅटायन्स पैकी कोणते राहिले? H प्लस. एनायन्स पैकी H प्लस आणि Cu प्लस प्लस कुठं सगळेच्या सगळे गेले का? जसा एक डिपॉझिट झाला सायमल्टेनियसली Cu प्लस प्लस एक डिस्चार्ज होत आहे. म्हणजे Cu प्लस प्लसही आहे, H प्लसही आहे. SO4 मायनस मायनस डिस्चार्ज झाले का? नाही झाले. OH मायनस डिस्चार्ज झाले का? नाही झाले. म्हणजे ऍज इट इज कॉपर सल्फेट सोल्युशन हे इलेक्ट्रोलाइट मध्येच आहे. ऍज इट इज कॉपर सल्फेट सोल्युशन इलेक्ट्रोलाइट मध्ये आहे. इलेक्ट्रोलाइट आपलं थोड्या प्रमाणात सुद्धा चेंज होत नाहीये. क्युप्रिक आयन्स पर्सेंटेज रिमेन्स ऍज इट इज, म्हणजेच कॉपर सल्फेट सोल्युशन ऍज इट इज राहत आहे. हा अजून प्रश्न होता कोणाचा तरी? हॅलो सर, बोला. SO4 मायनस मायनस आणि OH मायनस यांचं काय होतं तेच विचारायचं होतं. काहीच नाही, दोन्ही आहेत. ठीक हो कळालं ठीक. सर. लक्ष अजून एकदा तुम्ही जरा निवांत वाचा आपलं लेक्चर झाल्यावरती आणि त्याच्यात काही डाऊट्स वाटले तर आपण परत एकदा डिस्कस करूया. ठीक आहे. इट इज ऑल अबाउट इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. लक्षात घ्या आपल्या करिक्युलमला फक्त इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन आहे युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड अँड युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl नाही. तर तुम्ही म्हणाल हे फ्युज्ड NaCl चं घेतलं कशासाठी, आम्हाला डोक्याला ताण कशाला दिला? तर ह्यासाठी आहे ते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. सुरुवातीला बेसिक गोष्ट जर कळवली, सांगितली, समजली तर ऍडव्हान्स आपल्याला समजत जातात, सोप्या गोष्टी होत जातात. त्यासाठी आपण बेसिक फाउंडेशन घेतलेलं आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl आणि NaCl सोल्युशन. ठीक आहे. चला समोर जाऊयात. कॉपर इलेक्ट्रोड ऍक्टिव्हिटी सिरीज एकंदरीत आपल्याला लक्षात आलेली आहे. ऍक्टिव्हिटी सिरीज ह्या सिरीजच्या बॉटमला असे आयन्स आहेत जे लेस ऍक्टिव्ह आहेत, टॉपला असे आयन्स आहेत जे मोर ऍक्टिव्ह आहेत. जे बॉटमला आहेत त्यांना डिस्चार्ज व्हायला कमी पोटेन्शियल लागतं
तेच मेटल हे सुपेरियर मेटल्स म्हणून ओळखल्या जातात ऍज कम्पेअर्ड विथ द टॉपर मेटल्स. दे आर कॉल्ड ऍज इन्फेरियर मेटल्स. अनायन्स बद्दलही तसेच. अनायन्स हे टॉपर साइडला मोर ऍक्टिव्ह आयन्स आहेत आणि बॉटम साइडला लेस ऍक्टिव्ह आयन्स आहेत. एक गोष्ट सांगायची राहिली, इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युजिंग कॉपर इलेक्ट्रोड मध्ये, कॉपर इलेक्ट्रोड हा ह्या केसमध्ये ऍज इट इज युजफुल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी as well as it is taking part in the chemical reactions which are taking place in that cell. Hence this electrode, it is called as active electrode. In this case copper anode, it is called as active electrode. ह्याच्यापूर्वी असा कोणताही इलेक्ट्रोड आपण बघितला नाही जो की सोल्युशन मध्ये पार्टिसिपेट करून डिझॉल्व्ह होत आहे, एंट्री करत आहे सोल्युशन मध्ये, इलेक्ट्रोलाइट मध्ये. पण इथं कॉपर ऍज अ एनोड, इट एंटर्स इनटू द सोल्युशन, it enters into the electrolyte and actively participating in the chemical reactions which are taking place. Hence in this case copper anode, it is called as active electrode, while cathode, it is the inert electrode. It is only useful for the conduction of electricity, and thus there is a deposition of metal, that is copper सर metal मला एक at डाऊट the होता. cathode. बोला, विचार. सर आपण पाहिलं इकडे की कॉपर इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट करतोय आणि तो रिएक्शन मध्ये पार्ट पण घेतोय, म्हणजे तो सोल्युशन मध्ये जातोय. मग जेव्हा कॉपर पूर्णपणे सोल्युशन मध्ये जाईल त्यावेळेस तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाही करू शकत, मग त्यावेळेस रिएक्शन स्टॉप होईल का? ऑब्विसली ज्यावेळेस तिथला ऍनोडचं आणि ह्याचं ज्यावेळेस इलेक्ट्रोलाइटचं कॉन्टॅक्टच राहणार नाही, तो पूर्णपणे डिझॉल्व्ह होत गेलेला असेल तिथपर्यंत, तर त्या केसमध्ये रिॲक्शन ही स्टॉप होऊन जाईल. कारण आपल्याला माहितीये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची RNES थेरी आपण बघितली आहे. टोटल नंबर ऑफ कॅटायन्स, दे आर ऑलवेज इक्वल टू टोटल नंबर ऑफ अनायन्स. हेन्स होल सोल्युशन इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ती प्रोसेस तिथं स्टॉप होऊन जाईल. सर सर बोला. ह्या ज्या रिएक्शन आहेत सगळ्या ह्या सर. वॉटर मध्ये आहेत का? सध्या आपण सोल्युशन ऍज अ वॉटरच घेतलेलं आहे. सर आपण दुसरं घेऊ शकतो का युनिव्हर्सल सॉल्व्हंट? युनिव्हर्सल सॉल्व्हंट कोणता आहे बेटा? युनिव्हर्सल वॉटर आहे सर. मला म्हणायचं होतं आपण दुसरं सॉल्व्हंट घेऊ शकतो का, जसं मिथेन वगैरे? घेऊ शकतो. काय नाही घेऊ शकणार? पण तुम्हाला माहितीये नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये आयोनायझेशन त्याचा परिणाम होईल की नाही? कमी होईल. कमी आयोनायझेशन होईल, कमी आयन्स जनरेट होतील. कमी आयन्स जनरेट झाले तर कमी आयन्सचं डिस्चार्जिंग होईल इलेक्ट्रोड वरती. बरोबर आहे. आपल्याला ह्या प्रक्रियांमधून नंतर ह्या प्रक्रिया आता आपण समजून घेत आहोत. ह्याच्या मागची थेरी अशी आहे की रिस्पेक्टिव्ह ऍप्लिकेशन्स आपल्याला इझिली अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून हे पॉइंट्स आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. आपण नॉन पोलार जसे की बेन्झीन, कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड असे सुद्धा आपण घेऊ शकतो. पण तिथं आयनायझेशन फार वीक होईल, कमी प्रमाणात होईल. तुम्हाला मागे सांगितलं मी नॉन पोलार सॉल्व्हंट हाऊ इट इज अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन. जे सोल्यूट आहे त्यांचे मॉलिक्यूल जास्तीत जास्त डिसोसिएट होण्यासाठी, आयोनाइज होण्यासाठी आपण पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर हे यूज करत असतो. आणि नॉन पोलार मध्ये आपल्याला ही प्रक्रिया करता येईल, काही अडचण नाही. कारण नॉन पोलार जरी असले, सॉल्व्हंट नॉन पोलार जरी असलं तरी त्याच्यामध्ये आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आयन्स तिथे जनरेट होतील आणि जे काही आयन्स जनरेट होतील ते जाऊन डिस्चार्ज होतील रिस्पेक्टिव्ह अपोजिटली चार्ज आयन्स वरती, अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स वरती. ठीक आहे. मी सांगितल्यानंतर काही डाऊट्स असतील तर लगे विचारा. आपण समोर जायला हरकत नाही. इट इज ऑल अबाउट द ऍक्टिव्हिटी सिरीज, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण ही बघितली. इथं एरो दाखवलाय इन्क्रीजेस एज ऑफ डिस्चार्ज, म्हणजे खालचे आयन्स इझिली डिस्चार्ज होतील, त्यांना कमी पोटेन्शियल लागतील. ऍक्टिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. ऍक्टिव्हिटी हळूहळू खाली जसं येतोय आपण तशी कमी होतीये. वरचे टॉप साइडला सगळे ऍक्टिव्ह मेटल्स आहेत किंवा आयन्स आहेत आणि त्यांना डिस्चार्ज व्हायला जास्त पोटेन्शियल लागतं. आणि इथं पोटेन्शियलची डेफिनेशनही दिलेली आहे आपण, की ज्यांना जास्त पोटेन्शियल लागतं काय म्हणलेलं आहे इथं ब्रॅकेटमध्ये दिलंय बघा, एनर्जी रिक्वायर्ड टू डिस्चार्ज आयन्स ऍट द इलेक्ट्रोड. व्हॉट इज बाय पोटेन्शियल?
Discharge potential, it is nothing but the energy required to discharge ions at the electrode. Ions ला discharge व्हायला जी काही energy लागते त्याला आपण discharge potential असं म्हणलेलं आहे. It is all about activity series. आता बघा ह्या इलेक्ट्रोप्लेटिंगच्या मदतीनं आपण काय करू शकतो, तर इलेक्ट्रोलिसिसच्या मदतीनं आपण इलेक्ट्रोप्लेटिंग करू शकतो. इलेक्ट्रोलिसिसच्या मदतीनं आपण हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोलिसिस पाहिले. इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट, copper sulfate using copper electrode, electrolysis of copper sulfate using platinum electrode, electrolysis of fused NaCl, electrolysis of NaCl solution. हे वेगवेगळे इलेक्ट्रोलिसिस आपण इथं पाहिलेले आहे. आता ह्या इलेक्ट्रोलिसिसचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रोप्लेटिंग ही करता येईल. कोणाचा तरी माईक चालू आहे? सर आवाज नाही. कोणाचा तरी माईक चालू आहे तेच म्हणत आहे मी, त्याच्यामुळे माईक म्यूट करा म्हणजे आवाज जाईल आपला. तर इलेक्ट्रोप्लेटिंग करणार आहोत. आता हे इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. इलेक्ट्रोप्लेटिंग इन दिस केस, सपोज at anode we are attaching silver as an anode and we are depositing the silver over a spoon. एखाद्या स्पून वरती, चमच्यावरती, आयर्नच्या चमच्यावरती हे सिल्वर डिपॉझिट करत आहोत. ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये सिल्वर कुठे आहे आणि आयर्न कुठे आहे थोडस बघा. सिल्वर हा बॉटम साइडला आहे आणि आयर्न हा मिडल पोझिशनला आहे. म्हणजे ऍज कम्पेअर्ड विथ द सिल्वर इट इज हॅव्हिंग हायर पोझिशन. म्हणजेच इथं आयर्न हा इन्फेरियर मेटल झालेला आहे. एकदम टॉपला लिहिलंय बघा मी, इन्फेरियर मेटल, अँड सिल्वर इट इज ऍक्टिंग ऍज अ सुपेरियर मेटल. Hence, in this case, we are giving the coat of superior metal over the inferior metal. Iron spoon वरती म्हणजे inferior metal वरती आपण सिल्वरची कोटिंग देणार आहोत. आयर्न स्पूनला आपण कॅथोड म्हणून अटॅच केलेलं आहे. एनोड, सिल्वरचा एनोड ऍज अ सिल्वर रॉड ऍज अ एनोड म्हणून अटॅच केलेला आहे आणि तिथं प्लेटिंग देणार आहोत आणि ही प्रक्रिया करत आहोत, इलेक्ट्रोलिसिसची प्रक्रिया. कशासाठी करत आहोत? सपोज इफ वी वॉन्ट टू रिपेअर द आर्टिकल, इफ वी वॉन्ट टू रिपेअर द मशीन पार्ट्स, काही महत्वाच्या मशिनरीज आहेत आपल्याकडं, त्याचे काही महत्वाचे मशीन पार्ट्स ज्याची मार्केटमध्ये अवेलेबिलिटी नाहीये आणि ते आपल्याला रिपेअर केल्याशिवाय, त्यांच्यामध्ये क्रॅक्स, कॅव्हिटीज ज्या काही डेव्हलप झालेल्या आहेत त्या रिपेअर केल्याशिवाय त्यांचा जर यूज केला तर ते मशीन पार्ट्स डॅमेज होतील, ब्रेक होऊन जातील, फेल्युअर मध्ये जाईल मशीन, आणि ते होऊ नये म्हणून आपण त्या मशीनची रिपेअरिंग करत आहोत, त्या मशीन पार्ट्सचं, आर्टिकलचं रिपेअरिंग करत आहोत. इन दॅट केस, टू रिपेअर दॅट आर्टिकल we are giving the coat of superior metals over the inferior metal to cover the cracks and cavities. We can mount that article or machine part as a cathode. त्या machine part ला आपण कॅथोड म्हणून माउंट करू शकतो, जेणेकरून त्याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या क्रॅक्स, कॅव्हिटीज भरून जातील आणि तो पार्ट रिपेअर होऊन जाईल. टू डेकोरेट, एखादं लोखंडाचं आर्टिकल आहे, स्ट्रक्चर आहे, त्याला जर आपण माउंट केलं ऍज अ कॅथोड म्हणून, तर त्याच्यावर सिल्वरची कोटिंग केली किंवा दुसऱ्या एखाद्या सुपेरियर मेटलची कोटिंग दिली तर तिथं त्याचे डेकोरेशन हे छान होईल आणि त्याचा अपीअरन्स हा ब्युटिफुल अपीअरन्स दिसायला चालू होईल आपल्याला. टू इन्क्रीज द मार्केट प्राइस, टू इन्क्रीज द मार्केट प्राइस, बघा मार्केट व्हॅल्युएशन आपल्याला वाढवण्यासाठी हे इलेक्ट्रोलिसिस करणं खूप आवश्यक आहे. इलेक्ट्रोलिसिस जर आपण केलं तर मार्केट व्हॅल्यू वाढून जाईल. उदाहरणार्थ, इफ iron spoon is coated with silver metal ions, in that case its market value increases. 5 रुपयाचा चमचा आपल्याला 40 रुपयाला मिळायला चालू होईल, कारण त्याच्यावर आपण सिल्वरची कोटिंग केली आहे. सिमिलरली आयर्न टॅप, जे काही टॅप आहे, नळ आहे, त्या नळाला जर आपण कॉपरची कोटिंग दिली तर कॉपर कोटेड टॅप हे खूप महाग भेटतात आपल्याला माहिती आहे, आणि साधा लोखंडाचा जो टॅप आहे, नळ आहे, तर तो आपल्याला स्वस्त मिळतो. मग म्हणजेच जर मार्केट व्हॅल्यू आपल्याला वाढवायची आहे तर आपण त्याला कोटिंग करत आहोत. आणि लास्ट, टू प्रोटेक्ट द आर्टिकल और मशीन पार्ट फ्रॉम करोजन, वी आर गिव्हिंग द कोट ऑफ सुपेरियर मेटल ओव्हर द इन्फेरियर मेटल. एखाद्या सुपेरियर मेटलची कोटिंग इन्फेरियर मेटलवर करत आहोत, कारण त्या मेटलला, बेस मेटलला
त्यालाच आपण इन्फेरियर मेटल म्हणत आहोत, ज्याच्यावरती आपल्याला कोटिंग करायची आहे, म्हणून बेस मेटल त्याला म्हणलेलं आहे. तर त्या बेस मेटल वरती कोटिंग करत आहोत, त्या इन्फेरियर मेटल वरती कोटिंग करत आहोत. तो करोजन मध्ये जाऊ नये, डिस्ट्रक्शन मध्ये जाऊ नये, डीके मध्ये जाऊ नये, खराब होऊ नये, गंजून जाऊ नये. त्यामुळे आपण त्या सुपेरियर मेटलची कोटिंग त्या इन्फेरियर मेटलवर किंवा बेस मेटलवर करत आहोत. कशासाठी? करोजन होऊ नये ह्यासाठी. अगेन हे सगळं कशामुळे करत आहोत? बॅटरीचं कनेक्शन दिल्यानंतर प्रक्रिया चालू होईल. बॅटरीचं कनेक्शन दिल्यानंतर प्रक्रिया चालू होईल. म्हणजे this process, it is a non-spontaneous process, and as electricity it is consumed and chemical changes are taking place, hence this is the example of electrolytic cell. And electroplating, it is one of the application of electrolysis. electrolysis हे एक application आहे electroplating. आता ही प्रक्रिया कशी करायची आहे ती आपण पाहूयात. इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रक्रिया. तर इलेक्ट्रोप्लेटिंग प्रक्रियेमध्ये आपण बघूत, इलेक्ट्रोप्लेटिंग इज द प्रोसेस इन विच वी आर गिविंग द कोट ऑफ सुपेरियर मेटल और लेस एक्टिव मेटल ओव्हर द इन्फेरियर मेटल, नथिंग बट मोर एक्टिव मेटल, टू प्रोटेक्ट इट फ्रॉम corrosion, to repair the machine part or article, to decorate, to increase the market value. For proper attachment of silver over spoon, we are giving, we have to go through the following steps. बाकीच्यांनी आपला माईक बंद करा प्लीज. तर before attaching iron spoon or article as a cathode, firstly it is washed with alkali, KOH किंवा NaOH ची वॉशिंग आपण देणार आहोत. कशासाठी? जर त्या आर्टिकल वरती, स्पून वरती, मशीन पार्ट वरती काही ग्रीस मॉलिक्युल्स असतील, ऑइल मॉलिक्युल्स जर अटॅच झालेले असतील तर ते सगळेच्या सर्व काढावेत, सर्व ऑइल मॉलिक्युल्स निघून जावेत, म्हणून आपण पहिल्यांदा त्यांना वॉश करून घेत आहोत अल्कलीनं. अल्कलीनं म्हणजेच NaOH न किंवा KOH न. देन इट इज वॉश्ड विथ वॉटर. पहिल्यांदा अल्कलीची वॉशिंग दिली ग्रीस किंवा ऑइल मॉलिक्युल काढायला, नंतर वॉटरची वॉशिंग देत आहोत, काही अल्कली मॉलिक्युल्स अटॅच असतील तर ते निघून जावेत म्हणून. देन स्पून और आर्टिकल, इट इज प्लेस्ड इन ऍसिड टँक टू रिमूव्ह मेटल ऑक्साइड लेयर ओव्हर द मेटल. दिस प्रोसेस इट इज नोन ॲज ऍसिड पिकलिंग. बघा, मेटल जर लोखंडाचा एखादा आर्टिकल जर खूप दिवस ऍटमॉस्फिअर मध्ये असेल तर त्याच्यावरती एक लेयर, मेटल ऑक्साइडची लेयर, एक पापुद्रा तयार होतो. जसं आपलं इलेक्ट्रिसिटीचे पोल्स आहेत लोखंडाचे, त्याच्यावरती एक रेडिश फिल्म डिपॉझिट झालेली आपल्याला दिसेल. एक पोरस ऑक्साइड फिल्म तिथं तयार होईल. तर ही पोरस ऑक्साइड फिल्म एखाद्या आर्टिकल वर असेल तर त्याच्यावर प्रॉपरली कोटिंग होणार नाही, आणि ती होण्यासाठी आपण काय करत आहोत, जी काही ऑक्साइड लेयर आहे, करोजिव्ह लेयर आहे, ती करोजिव्ह लेयर काढून टाकण्यासाठी आपण त्या आर्टिकलला, त्या स्पूनला ऍसिड टँक मध्ये ठेवत आहोत टू रिमूव्ह ऑक्साइड लेयर इफ इट इज प्रेझेंट ओव्हर दॅट आयर्न स्पून और article. To remove that oxide layer, we are placing it in the acid tank or acid chamber called as acid pickling. This process it is called as acid pickling. Again it is washed with water. Acid मधून काढल्यावर त्याला परत वॉटरची वॉशिंग द्यायची आहे to remove the excess of or attached acid, and then spoon or article it is smoothened with the help of polishing paper, rigmarole paper or sandpaper. आपल्याला माहिती आहे पॉलिशिंग पेपर, आपण एखाद्या सरफेसला, मेटॅलिक सरफेसला स्मूथ करण्यासाठी पॉलिशिंग पेपर, रिग्मल पेपरनं घासतो किंवा सँड पेपरनं घासतो, त्यानं तो मेटॅलिक पार्ट स्मूथ होईल. आणि फायनली आफ्टर these processes, finally that article or spoon, it is mounted as a cathode. During the process, as electrolyte contains potassium argentinosinide. बघा, पोटॅशियम अर्जेंटिनोसायनाइड हा एक कंपाऊंड आहे जो की सोल्युशन मध्ये आपण टाकत आहोत. पोटॅशियम अर्जेंटिनोसायनाइड हा सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर तिथं डेव्हलप होत आहेत इलेक्ट्रोलाइट म्हणून K+, Ag+, आणि OH- आणि Cn-. इथं H+ सुद्धा तयार होतील कारण आपण हे पाण्यामध्ये करत आहोत, तर OH-
अनायन्स च्या लिस्ट मध्ये आपण घेतलेले आहेत. H प्लस आयन्स सुद्धा इथं प्रेझेंट आहेत कॅटायन्स मध्ये. ठीक आहे. आफ्टर completing battery connection, silver electrode connected to positive terminal of battery hence becomes anode. Spoon or article is connected to negative terminal of battery and hence it becomes cathode. आता ह्या समोर काय होईल ते बघा. Reaction at anode. Although there is migration of hydroxyl ions, although there is a migration of hydroxyl ions, anode hydroxyl ions and cyanide ions towards oppositely charged electrodes, that is anode, instead of discharging anions with lower discharge potential as silver anode immersed into its own salt solution, potassium argentino-cyanide. Hence, when any metal immersed in its own salt solution and connected to positive terminal of battery enters into the solution in the form of ion leaving behind electrons and it becomes active electrode. बघा तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं मी, कोणताही मेटल त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे. इथं आपण सिल्वर मेटल, सिल्वर अर्जेंटिनो सायनाइड, पोटॅशियम अर्जेंटिनो सायनाइड सोल्युशन मध्ये सिल्वर मेटॅलिक इलेक्ट्रोड डीप केलाय, इमर्स केलाय. जरी त्या इलेक्ट्रोलाइट मध्ये हायड्रॉक्सिल आयन्स आहेत, सायनाइडचे आयन्स आहेत, they are migrated towards anode, but instead of discharging of these anions at anode, only as metal it is immersed into its own salt solution, therefore it is having a tendency to go inside the solution, to get dissolved inside the solution, leaving behind electrons. त्या सिल्वर रॉडचं आपण इमर्सिंग केले किंवा डीप केलेले बुडवलेले आहेत कशामध्ये, त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन, पोटॅशियम अर्जेंटो सायनाइड सोल्युशन मध्ये आपण डीप केलेले आहेत. म्हणून तो सिल्वर रॉड डिझॉल्व्ह व्हायला चालू होईल, हळूहळू विरघळायला चालू होईल. हा सिल्वर रॉड जर आपण कॉपर सल्फेट मध्ये जर डिपॉझिट केला असता आणि सिल्वर ऍज अ एनोड आपण डीप केला असता, तिथं घेतला असता, सिलेक्ट केला असता, तर तो सिल्वर रॉड डिझॉल्व्ह झाला नसता. कशामुळे डिझॉल्व्ह होतोय? ऍज सिल्वर रॉड इट इज इमर्स्ड इनटू इट्स ओन सॉल्ट सोल्युशन्स, potassium argento cyanide solution. Hence, it enters into the form of solution and acting as an active electrode. तो active electrode म्हणून behave करत आहे. And by the loss of electron oxidation reaction, it is taking place at anode. And the liberated electrons, they are transferring from anode to cathode, and there is a gathering of collection of electrons over the iron spoon. And after collection of electrons at iron spoon, all cations H plus, K plus and Ag plus, they are attracted towards attracted towards cathode. And out of these three cations, only Ag plus ions, they are discharged at the cathode. Why? Because Ag plus ions requires lower discharge potential value and hence it will get discharged at cathode by accepting electron. Gain of electron, it is nothing but reduction reaction. Reduction reaction, it is taking place at cathode. And remember that we can select AgNO3 solution. AgNO3 पण इथं घेता आलं असतं, पण त्याच्याऐवजी पोटॅशियम अर्जेंटो सायनाइड सोल्युशन घेतलेलं आहे. कारण AgNO3 हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. अँड ऍज कम्पेअर्ड विथ द AgNO3, potassium argento cyanide, it is a weak solute and hence it will get discharged at the spoon slowly. It will get discharged at the spoon slowly, and for giving the proper coat of silver over iron, we have used here potassium argento cyanide solution, which is a weak electrolyte. ठीक आहे. आता इथं इलेक्ट्रो रिफायनिंग एक प्रोसेस आहे. आपण बघितली. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? सिल्वरची कोटिंग स्पून वरती, इन्फेरियर मेटल स्पून वरती होत आहे. कधीपर्यंत होत आहे? जोपर्यंत बॅटरीचं कनेक्शन आहे. बॅटरीचं कनेक्शन काढलं, प्रोसेस स्टॉप. ठीक आहे. बॅटरीचं कनेक्शन चालू आहे, प्रोसेस चालू.
Hence, this one, it is the electroplating process. And before deposition, we have passed that article with the help of washed with the help of alkali, with the help of water, again with the help of acid, again with the help of water, and finally it is polished with the help of polishing paper, and finally it is mounted as a cathode. पहिल्यांदा अल्कलीची वॉशिंग देत आहोत ग्रीस किंवा ऑइल मॉलिक्युल्स काढण्यासाठी, नंतर वॉटरनं वॉश करून टाकत आहोत एक्सेस ऑफ अल्कली, नंतर ऍसिड मध्ये डीप करत आहोत ऍसिड टँक मध्ये, ऍसिड चेंबर मध्ये, देन इट इज वॉश्ड विथ द हेल्प ऑफ वॉटर to remove the excess of acid, and finally it is polished with the help of polishing paper. Polishing paper ना आपण ते पॉलिश करत आहोत, and finally it is mounted as a cathode. ठीक आहे, हे it is all about the electroplating process. त्याच्यानंतर एक प्रक्रिया आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युजिंग कॉपर इलेक्ट्रोड. हे जे ऑलरेडी आपण बघितले. आता इथं मी थोडासा फरक काय घेतलाय, दोन्हीकडे कॉपरचेच रॉड घेतलेत, पण एनोड जो घेतलाय तो इम्प्युअर कॉपरचा रॉड घेतलाय, अँड कॉपर चा रॉड जो प्युअर आहे तो कॅथोड म्हणून घेतलाय. प्युअर कॉपरचा रॉड कॅथोड म्हणून घेतलाय, इम्प्युअर कॉपरचा रॉड एनोड म्हणून घेतलाय. प्रक्रिया तीच होईल जी इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युजिंग कॉपर इलेक्ट्रोड मध्ये झालेली आहे. फक्त चेंज काय होईल, जर ह्यामध्ये एनोड वरती रिएक्शन तीच कॉपर डिस्चार्ज होईल ऍज कॉपर metal, it is immersed into copper sulfate solution, hence it is having a tendency to go inside the solution, leaving behind electrons. Liberated electrons are transferred from anode to cathode, and cupric ions from the electrolyte, they accept that electron, and thus there is a discharging of copper metal at the सर आवाज cathode. बरोबर येत नाहीये. आवाज बरोबर यायला मी आहे ना इथं बाहेरच आहे बसून. बाकीच्यांना येतोय का? सर येतोय, अडकत सर. येतोय सर, आवाज येतोय. प्रॉब्लेम येतोय सर. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा. तर कॉपरचं डिपॉझिशन प्युअर कॉपर कॅथोड वरती होत आहे, आणि इथे जर त्या इम्प्युअर कॉपर एनोड मध्ये काही इम्प्युरिटीज असतील तर त्या एनोडच्या खाली डिपॉझिट होतील, डिस्चार्ज होतील, जमा होतील. डिस्चार्ज होतील म्हणल्यापेक्षा जमा होतील, सगळ्या कलेक्ट होतील, त्यांना आपण एनोड मड म्हणलेलं आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये एनोडची साईज हळूहळू कमी होत आहे आणि कॅथोडची साईज वाढत आहे. धिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रो रिफायनिंग, नथिंग बट इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युजिंग कॉपर इलेक्ट्रोड. ह्या केसमध्ये दोन्हीही इलेक्ट्रोड आपण कॉपरचे घेतलेले आहेत, अँड इम्प्युरिटीज दे आर called as anode mud. With the help of this process we will get 99.9% pure copper at the cathode. Pure copper आपल्याला कॅथोड वरती जमा होईल, आणि ह्या प्रोसेसला इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणता येईल. इलेक्ट्रो रिफायनिंग इट इज अगेन वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिसचं हे ऍप्लिकेशन आहे. बघा, एक समरी चार्ट मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला लक्षात आला असेल. लेफ्ट साइडला इलेक्ट्रोलिसिस आहेत, नंतर त्याच्यातले कॅटायन्स अनायन्स आहेत, रिॲक्शन एनोड वरती कोणती होतीये, कॅथोड वरती कोणती होतीये, इलेक्ट्रोड्स कोणते वापरलेले आहेत, एनोड कोणता वापरलाय, कॅथोड कोणता वापरलाय, तो इनर्ट आहे का ऍक्टिव्ह आहे, त्या पद्धतीचा एक समरी चार्ट इथं तयार करून दाखवलाय. बघा, अभ्यास करत असताना कधीही सारख्या प्रक्रिया जर असतील एके ठिकाणी, अभ्यासाच्या मध्ये जर एकसारख्या प्रक्रियांचा आपण अभ्यास करत असतो तर त्याचा कंपॅरेटिव्ह तुम्ही जर करून अभ्यास केलात तर तुम्हाला सगळ्या प्रोसेस ऍट अ ग्लान्स तुम्हाला लगेच लक्षात येतील. पण तुम्ही एक एक जर अभ्यास करत बसलात तर तुम्हाला खूप ते किचकट होत जाईल. तर त्यामुळे एक ग्लान्स प्रोसेस मी ह्या चार्टच्या फॉर्म मधून दिलेले आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी ऑक्सिडेशन एनोडवर होत आहे आणि रिडक्शन हे कॅथोड वरती होत आहे. जर मॉलिक्यूल गॅसियस स्टेट मध्ये स्टेबल असेल तर तो लिबरेट होत आहे, जर तो मेटॅलिक स्टेट मध्ये असेल तर तो डिपॉझिट होत आहे. कॅथोडची साईज जिथं जिथं मेटॅलिक फॉर्म मध्ये हे आहे एलिमेंट आहेत ते डिपॉझिट होत आहेत, कॅथोडची साईज वाढत आहे. कुठेही एनोडची साईज वाढताना आपल्याला दिसलेली नाहीये. आणि शेवटच्या इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युजिंग कॉपर इलेक्ट्रोड मध्ये त्यालाच आपण इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणलेले, त्यालाच आपण इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणलेलं आहे. त्यामध्ये एनोड हा ऍक्टिव्ह इलेक्ट्रोड आहे, कॉपरचा ऍक्टिव्ह इलेक्ट्रोड आहे, आणि
इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून आपण प्लॅटिनमही घेऊ शकतो, ग्रॅफाइटही घेऊ शकतो, कॉपरही घेऊ शकतो, एखादा आर्टिकलही घेऊ शकतो, स्पूनही घेऊ शकतो. जिथं स्पून घेतलेला आहे, आर्टिकल घेतलेला आहे, त्याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणलेलं आहे. जिथं आपण कॉपर मेटल घेतलेलं आहे त्याला इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणलेलं आहे. कॉपर ऍज अ कॅथोड घेतलेला आहे त्याला आपण इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणलेलं आहे. रिस्पेक्टिव्ह कलर मी दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते आयडेंटिफाय होतील. तर हे आजच्या लेक्चर पुरतं आपण इथंच थांबूयात. ह्याच्यातले काही डाऊट्स तुम्हाला जर वाटले तर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूयात. आणि काही असेल आत्ता काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. काही आहे? सर सर इलेक्ट्रो रिफायनिंग सांगा ना एकदा थोडं. इलेक्ट्रोलिसिस मधला काय कोणता पॉइंट सांगू बेटा? सर इलेक्ट्रो रिफायनिंग रिफायनिंग ना. बर, हे बघ, त्याच्या अगोदर आपण एक थोडस हे बघूयात. ही प्रक्रिया तुला समजली का? इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. नाही सर, हेच दोन्ही कॉपरचे इलेक्ट्रोड घेणार सर याच्यात. हा, इथं ग्रॅफाइटचा इलेक्ट्रोड ऍज अ कॅथोड आहे आणि एनोड हा कॉपरचा इलेक्ट्रोड आहे. इथं एनोड हा डिझॉल्व्ह होईल इलेक्ट्रोलाइट मध्ये आणि सेम टाइम तो एक क्युप्रिक आयन डिस्चार्ज होईल कॅथोड वरती. म्हणजे फॉर्मेशन ऑफ क्युप्रिक आयन्स अँड डिस्चार्जिंग ऑफ क्युप्रिक आयन्स इट इज टेकिंग प्लेस सायमल्टेनियसली. आणि ह्याच केसमध्ये फक्त आपण ग्रॅफाइट कॅथोड च्या ऐवजी प्युअर कॉपरचा मेटल रॉड घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉपरचं डिपॉझिशन फक्त तिथं होत जाईल. बाकीचे जे काही आयन्स आहेत, मोर ऍक्टिव्ह मेटल्स आहेत, ते त्या एनोडच्या बॉटमला जमा होतील. त्यालाच आपण इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणलेलं आहे. बाकी इलेक्ट्रो रिफायनिंग मध्ये काहीच घेतलेलं नाहीये. कॉपर एनोड हा इम्प्युअर कॉपरचा रॉड घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्याची रिफाईन करण्यासाठी, कॉपर मेटल हा रिफाईन करण्यासाठी, कारण आजकाल त्या पीसीबीज मध्ये, आपल्या मोबाईल मध्ये, आयसीज मध्ये, मदरबोर्ड्स मध्ये जे काही कॉपरची क्वालिटी लागते ती फार फाईन लागते, रिफाईंड कॉपर लागतं. आणि ते प्रॉपर रिफाईंड कॉपर मिळवण्यासाठी आपण काय करत आहोत, फक्त कॉपरचं डिपॉझिशन ह्या केसमध्ये कॅथोड वरती होईल म्हणून ही प्रक्रिया करत आहोत. एनोड वरती होईल कॉपर enters into the form of cupric ions in the form of cupric ions in the solution, leaving behind electrons. These electrons are transferred from anode to cathode, and as there is a gathering of collection of electrons over cathode, all cations are migrated towards cathode. There is a traveling of cations towards cathode, but instead of discharging all the cations, as cupric ions requires lower discharge potential, hence only cupric ions it will get discharged at the cathode. ते क्युप्रिक आयन्स फक्त कॅथोड वरती डिस्चार्ज होतील कारण त्यांना डिस्चार्ज व्हायला कमी पोटेन्शियल लागतं. अशा पद्धतीनं हा डिस्चार्ज होत जाईल. क्युप्रिक आयन डिस्चार्ज होत आहे. इथं कॉपर एनोड हा ऍक्टिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करत आहे आणि इथं ग्रॅफाइट इलेक्ट्रोड घेतलेला आहे. त्याच्याऐवजी आपण जर कॉपर, प्युअर कॉपरचा रॉड जर घेतला तर ह्याच प्रक्रियेला आपण इलेक्ट्रो रिफायनिंग असं नाव दिलेलं आहे. कॉपर कॅथोडच जर आपण सिलेक्ट केला तर त्याला नाव काय दिले, इलेक्ट्रो रिफायनिंग. बाकी प्रक्रिया सेम आहे. लक्षात येत आहे? ओके सर. हा, यस सर. येस सर. अजून एकदा वाचा. अजून काही कन्फ्युजन असेल तर आपण उद्या कव्हर करूयात. ठीक आहे? हो. ओके सर. ओके. बाय सर. बाय सर. ओके थँक्यू. चलो, बाय सर. हॅव अ गुड डे. सर ते हॅलो सर. हा, बोला. सर ते युनिट टेस्ट होणार बोला. आहे तर त्याच्यावरचे क्वेश्चन ते काही म्हणजे सिलेबस काय सर? सिलेबस म्हणजे 2 युनिट आता जेवढं होईल माझं शिकवून उद्यापर्यंत त्याच्यावरती राहील. आणि क्वेश्चन काय टाइपचे सर? क्वेश्चन आता मी जे शिकवायलो ना त्याच्यावरतीच क्वेश्चन्स असतील. मी तुम्हाला MCQ का सर? सॅम्पल MCQ टाइप नाही राहणार आहे का? काय सर MCQ टाइप राहणार आहे का? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहणार. हा ना सर, मग तेच नाही MCQ. हो, MCQ टाइप मध्ये.